स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आणि मला बनवायचं आहे जेवण आणि किंजू बघा मला काहीच बनवू देत नाही, कशी येऊन बसले माझ्याकडे। होय कुल्लू, जेवण नाही बनवायचं आपल्याला? इथे सगळी जेवणाची तयारी करून घेतलेली आहे आणि किंजू बघा बनवूच दे नाही। गुड मॉर्निंग कर सगळ्यांना, गुड मॉर्निंग बोल बोल, गुड मॉर्निंग। कशा आहात तुम्ही? मी बरी आहे, तुम्ही कशा आहे सांगा मला। बोल, कधी बोलायला शिकणार, बोल की बोल। नाही बोलत, हसते नुसती। चला आता दीदीकडे जावा आणि मला जेवण बनवूया। ओ कुकर लावलाय, किंजूला डाळ भात लावलंय। चला दीदीकडे बसा, दीदीकल बचा, दीदीकल बचा। आपण जेवण बनवून घेऊया। चला चला तर आता जेवण बनवून घेते। आणि आज जेवणामध्ये आहे सुकट भात। भाजून घेतली मी, आता ही सुकट चांगली साफ करून घेते, अशी पाकडून घ्यायची। आणि हे बघा, हे जे आहेत ना सगळी कसपाट भाजल्यानंतर हे बघा अशी जे सुट्टीला कसपाट असतात ना आतमध्ये, ते सगळे निघून जातात सुकट भाजल्यावर। म्हणून मी सुकट नेहमी भाजून घेते। आता ही चांगली साफ करते आणि स्वच्छ धुवून घेते। तोपर्यंत मी कांदा भाजायला टाकते। कांदा भाजायला थोडा वेळ लागतो ना। आणि मी ना कितलीच्या खाली एक ताट ठेवते, जेणेकरून आपला कट्टा आहे ना तेलकट होत नाही अजिबात, सगळं तेल हे ताटामध्ये गळतं ना। चला तर आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, आता त्याच्यामध्ये मी तेल घालते। तेल पण आपण मी 2-2.5 चमचे घातले, तेवढं तर पाहिजे सुट्टीसाठी। आणि मी 4 कांदे आणि 2 टमॅटो घेतले। तुम्ही जेवढा कांदा टमॅटो घेताल ना तेवढीच तुमची सुकट एकदम अशी दरदरीत बनते, ग्रेव्ही बनते ना कांद्याची आणि टमॅटोची, छान वली वली सुकट बनवायची, म्हणजे ना भाताबरोबर पण खाण्यासाठी छान लागते। तुम्ही भाकरी बरोबर खावा किंवा भाताबरोबर छान लागते, कांद्याच्या भाकरी बरोबर तर एकदम छान लागते। खास करून आम्हाला ना भाताबरोबरच आवडते सुकट, मला, सोनूला, बुजूला। आम्ही कांदा कापून घेते। सगळ्यात अगोदर मी कांदा भाजून घेते छान। कांदा भाजण्यासाठी थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकते आणि इकडे भात शिजवून भात पण शिजलेला आहे, किंजूसाठी डाळ पण झालेली आहे। आता सुकट बनवते आणि चांगलं साफ करून घेते सुकट। तर आता त्याच्यामध्ये मी हळद टाकते, कांदा चांगला भाजलाय, हळद टाकते आणि हा टमॅटो टाकते। आणि टमॅटो पण छान भाजून घेते तेलामध्ये। आणि तोपर्यंत मी कोथिंबीर चिरून घेते बारीक। आणि कोथिंबीरला मी हा डब्बा केलाय, तुम्ही जर नीट करून असा डब्यामध्ये ठेवताल ना फ्रीजमध्ये, म्हणजे 8 दिवस कोथिंबीर अशीच राहील, अजिबात सुकणार नाही। आणि माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे, कढीपत्ता संपलाय, आता मी फक्त कोथिंबीरच टाकते। कांदा आणि टमॅटो छान भाजून झालेला आहे, आता मी त्याच्यामध्ये सुकट टाकते। सुकट मी चांगली 2-3 पाण्याने स्वच्छ धुतलेले आहे आणि पाण्यातच ठेवलेले आहे। आता मी ही सुकट अशी वरची टाकते त्याच्यामध्ये, वरची सुकट काढून टाकते। म्हणजे त्याला ना माती वगैरे खूप असते सुकटीला, खडे असतात, माती असते, सगळे खडे माती खाली राहते। आणि वरची सुकटाची आपण टाकायची त्याच्यामध्ये, सगळं टाकली आता सुकट त्याच्यामध्ये। आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये किती खडे राहिले, तर बघा खडे रेती खाली राहिली। असं नेहमी करायचं, मी असंच करते। त्याच्यामध्ये चटणी, मी घरगुती चटणी आहे, 2 चमच टाकली चटणी। आणि हा
मटन मसाला ती नॉनव्हेजसाठी बनवलेली आहे चटणी मी थोडीशी आपण टाकायची. खूप छान चव लागते. मटन असो, चिकन असो, मच्छी, मटन, अंडी म्हणजे कोणतं पण तुमचं नॉनव्हेज असेल ना तर ही थोडीशी टाकायची. अप्रतिम चव येते त्याला. तर नॉनव्हेजचाच मसाला आहे हा. हे दुपारचं जेवण आहे. पाणी ओतते त्याच्यामध्ये. मी 1 ग्लास पाणी ओतलंय त्याच्यामध्ये. आता आपण सुकट छान शिजवून घेऊया. ते बघा इथे सगळं मी जेवण बनवलंय आणि ती बोलते मला आता मिसळ पाव खायचे, जाऊन सामान घेऊन ये जा. का सोनू आता भेटेल का पाव? कारण की पाव ना सकाळचेच भेटतात. काय माहिती जा गेली तर उगाच हेलपाट होईल ना माझा. मग काय करू, जाऊ का नको? हा तू बोलते घेऊन ये, आपण संध्याकाळच्याला बनवूया मिसळ पाव. मिसळ पावच बनवायचा आहे ना. पाव भेटतील की नाही भेटतील काही शक्यता नाही. जाऊन बघते, भेटलं तर भेटलं घेऊन. मी गेलेली आणायला तर भेटलं मला. पाव पण भेटले आणि फरसाण आणलं. मटकी पण भेटली पण मोड आलेली भेटलीच नाही. ठीक आहे चालेल. मोडायला काय भेटली चालेल. आणि हे बाकीचं सामान आणलं सगळं. कोथिंबीर, मिरच्या, लिंबू आणि कांदे पण आणायचे होते पण कांदेवाला बंद झाला नव्हता तिथं जाग्यावर. हा मटकीवाला पण नव्हता. त्या फळवाल्यानं दिलं मला मटकी. त्याच्या बाजूलाच होतं फळवाला, त्यांनी दिली. तर चला आता बनवा पटकन. रेसिपी बनवायची आहे ना, रेसिपीसाठी सगळी मेहनत आहे. थोडंसं मला पाहिजे होता. मला लिंबू घेतल्याशिवाय जेवूच वाटत नाही. हां मला पण खूप भूक लागली आहे. मी पण जेवते आता. आणि सोनूला सांगितलेलं सुकट बघ तर मी सुकट शिजायला टाकून गेलेली ना भाजीला आणायला सामान. बघू आता तिने कसं केलंय. एकदम आठवलं नाही जास्त. तिने रस्ता ठेवलाय. कुठं चांगलं लागतंय का बघ, नाही तर नाही आठवत मग. बघ खाऊन. ओके चला आता मी जेवते. वाढून घेतली जेवणाचा. सोनू जेवली का ग? का जेव ना मग. जेवूया. या जेवायला. जेवते आता मी. तू खातेस पिंकू सुकट भात? मस्त. खाते सुकट भात? ये माझ्या बरोबर जेवायला. ये चिमणे. ए गुड्डू सोनू. हा 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 चार. हा 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 छान आहे ग. जा ना. सारखं मलाच पाठवतात. माझं 4 हेलपाट झाले. हे आण ते आण. अगं आता दुकानं बंद असतील. आता 4 वाजले. मी दुकान चालू असलं तर आणणार, नाही तर येणार माझं. 4 हेलपाट घातलं. माझं पाय दुखायला लागलं. एकदा खाली गेलं का 4-5 तास लागतात. 1 तास तर जातो नुसतं. इथंच मार्केट आहे हातभर दुरीवर. तरी तुम्हाला जायला मलाच पाठवतात सारखं. नारळ नाही, सुकं खोबरं पाहिजे. ते असं पॅकेटच मिळेल. पाव किलोचं पॅकेटच असतात मॉलमध्ये. मग जा भेटते.
सगळं मलाच आणायला पाठवतात. चला जाऊन बघते, चालू असलं तरी घेऊन येते. आता मग अशीच मी किती सामान आणलं या, पण दुपारी मी काय खाल्ली नाही. मी जेवली होती ना दुपारी, मग आता मी खाते. संध्याकाळचं आता हेच खाणार आणि झालं आमचं जेवण. मग आणि काय तर्री आली मस्त छान गरम झाली. आता बंद करते गॅस. आता कॅमेरा धरलाय, शूट करते. बस आता त्याच्यावरती थोडीशी मटकी आणि कांदा आणि कोथिंबीर आहे ना मस्तपैकी. दिसत पण नाही व्यवस्थित. हे बघा, वाव आहे ना मस्त. चला आता तर हे बघा, मिसळ पाव मस्त बनवून तयार आहे. आता मी तुम्हाला खाऊन दाखवते कसं झालंय. आता याच्यावरती मस्त लिंबू पिळते. बघा, थोडासा लिंबू पिळते. चला मस्त. मस्त. चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.